जळगाव जामोद येथे इफ्तार पार्टीद्वारे जपला जातीय सलोखा, सर्व धर्मियांची मांदियाळी. जळगाव जामोद. भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वप्रथम एक आहोत आणि आपल्यातील जातीय सलोखा कायम टिकून राहावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून जळगाव जामोद येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या कन्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव स्वातीताई संदीप वाखेकर यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला. महासिद्ध अर्बन परिवारातर्फे आयोजन. महासिद्ध अर्बन जळगाव जामोदच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान महिन्याचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. मगरिबची नमाज अदानंतर जळगाव शहर आणि तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांना निमंत्रण देऊन या इफ्तार पार्टीत सहभागी करून घेण्यात आले. सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे राजकीय मतभेद विसरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर संघटनांचे नेते एकाच मंचावर दिसले. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दाता पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष अमर पाचपूर, काँग्रेस सदस्य अविनाश उमरकर, हुसेन डायमंड, जामा मस्जिद अध्यक्ष जियाभाई टेलर, सय्यद अफरोज, हरिभाऊ इंगळे, तुकाराम काळपांडे, रब्बानी देशमुख, ॲडव्होकेट करीम खान, राजूभाऊ कोकाटे, डॉक्टर संदीप मानकर, रामभाऊ तायडे, हबीब पहिलवान, अंबादास बाठे, अझहर देशमुख, सादिक भाई टेलर, शमीम देशमुख, जळगाव उन्नती मुख्य संपादक. यासोबतच काँग्रेसच्या नवनिर्वाचित महिला नगरसेविका आणि MIMचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद नफीस व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अर्बन बँकेचे सर्व पदाधिकारी हो कोकाटे सर यांचे सुद्धा उपस्थिती होती. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे राबला गेला. या उपक्रमामुळे तालुक्यात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश गेला असून स्वातीताई वाकेकर आणि इंगळे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.